सुरुवातीला बातमी आहे महायुतीतील धुसफुसीची। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनातील चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडील नगरविकास खातं चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं आहे। विरोधकांकडून नगरविकास खात्यासंदर्भातील चर्चा सुरू असताना तक्रारी आणि प्रश्नांची सरबत्ती केली। मात्र विरोधकांबरोबरच सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी देखील शिंदेंकडील नगरविकास खात्याच्या कारभारावरून प्रश्न उपस्थित केलेले आहेत। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार, गणेश नाईक, प्रशांत बंब यांनी सत्ताधारी बाकावरून प्रश्न उपस्थित केलेत। भाजप आमदार संजय केळकर यांनी देखील ठाणे महानगरपालिकेवरूनही जोरदार टीका केल्याचं अधिवेशनात पाहायला मिळालं। त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांच्या आमदारांकडून होणाऱ्या टीकेला आणि त्यांच्या तक्रारींना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देतात याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। अनेक प्रकारचा मोठा निधी जो आहे तो ठाणे महानगरपालिकेमध्ये आणला गेला का? ही एक ऐतिहासिक शहर आहे, सांस्कृतिक शहर आहे। या शहराचा विकास झाला पाहिजे। वाढतं शहर आहे, लोकसंख्या वाढते, तिथे अनेक मोठा निधी 8,000 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो या शहरामध्ये आला। अध्यक्ष महोदय, मी मागच्या अधिवेशनामध्ये देखील विचारलं होतं की 3,000 कोटी रुपयाचा हिशोबच लागत नाही। अध्यक्ष महोदय, याचा हिसाब दो हमको। ठाणेकर विचारतायत की याचा हिशोब काय आहे, हे पैसे गेले कुठे? आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, विरोधकांबरोबरच भाजपच्या आमदारांनी देखील शिंदेंना एक प्रकारे विधानसभेत टार्गेट केलं असल्याचं एक चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे ही कुठेतरी धुसफूस सुरू आहे असं कळतंय, काय अपडेट? खरं तर नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यासंदर्भात सत्ताधारी आमदारांनी चौकूनच त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे सभागृहात पाहायला मिळालं। यामध्ये ज्येष्ठ सभागृहातील भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, प्रशांत बंब, संजय केळकर आणि यांच्या सोबतच गणेश नाईक यांनी देखील अनेक मुद्द्यांवर हात ठेवला। खास करून ठाणे महानगरपालिका आणि महानगरपालिका हद्दींमध्ये आलेला प्रचंड मोठा निधी गेला तरी कुठे, यासोबतच रस्त्यांच्या कामात झालेला गैरव्यवहार, अपहार, यासोबत अधिकाऱ्यांना दिलेली मोठी ढील, यावरून नगरविकास खातं हे सत्ताधारी आमदारांकडूनच निशाण्यावर होतं। आणि त्यामुळं कुठे ना कुठे नगरविकास खात्याच्या संदर्भात राज्यभरातील अनेक तक्रारींचा सूर पाहता विरोधी बाकांपेक्षा जास्त तक्रारी या सत्ताधारी बाकांवरच आल्या की काय, अशी चर्चा ही सभागृहात पाहायला मिळाली होती। आणि यालाच आता उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज उत्तर देणार आहेत। त्यामुळं अंतर्गत महायुतीमधील ही धुसफूस, अंतर्गत महायुतीमधील सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीच केलेलं टार्गेट, याला नेमकं शिंदे कशा पद्धतीने हाताळत आहेत हे देखील पाहावं लागेल। खरंय राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।